नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, खूप छान असे मस्त आपल्याला ढोकळे करून घ्यायची. तर मी आता कढईमध्ये पाणी ठेवलेले गरम करायला. नंतर आपण हे ढोकळ्यांचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकले आणि हळद टाकली. नंतर ताटाला तेल लावून घेतलं. पाणी गरम झाल्यानंतर तेल टाकून ताट जर ठेवला ना, तर आपण हे बघा पीठ किती छान असं फुलतं आहे ना. आपण भिजून लगेच त्याच्यावर टाकताच की आपले ढोकळे आहेत ना, खूप छान असे फुलतात आणि भारी होतात. आणि झाकण पण वरती ना त्याला खूप छान, म्हणजे असं पूर्ण हवा लागेल असं, म्हणजे वाफ पूर्ण बसेल असंच झाकण ठेवायचं आहे. वाफ निघेल असं झाकण ठेवलं ना तर ढोकळेसुद्धा बट्टरपटक येतात. झाकण पण चांगलं ठेवलं ना तर ढोकळे खूप छान होतात. मोठाच ताट ठेवला म्हणजे पूर्ण कढई झाकली गेली आणि ढोकळ्यांना पूर्ण वाफ लागली ना, भारी फुलतात. नंतर इकडे तडक्यासाठी मी कढई ठेवली. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं टाकून घेतलं आणि आपण आता मिरची टाकली. मिरची टाकल्यानंतर बघा असं म्हणजे ठसका येतो जोरात. तर मग नंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं ठसकायनं येत नाही. नंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्यानंतर मिरची तिखट लागत नाही आणि चव पण खूप छान येते. नंतर मी त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि पाणी टाकून घेतलं. आणि हा तडका आहे ना आपण ढोकळ्यांना देणार आहेत. एवढं छान लागतात ना, तर खायला खूप छान लागतात. तर बघा मी आता त्याला काढून घेतलेलं आहे आणि नंतर ती जाळी आहे ना, बघा किती छान आलेली ना. एवढे भारी फुललेले होते, मऊ लुसलुसीत झालेले होते आणि खायला पण एवढे भारी लागतात ना. पहिले पण आम्ही ह्या पिठाचे केलेले आहेत म्हणून मी सांगते तुम्हाला, तर खूप भारी लागतात. तर मी आता बघा त्याच्यावरती उलटी जाळी होती ना, जाळीवरतीच तडका टाकायचा, म्हणजे ढोकळे खूप छान फुलतात आणि घशात अजिबात अटकत नाही आणि खायला पण भारी लागतात. म्हणून आणि जसे हॉटेलसारखे लागतात ना, सेम तसेच लागतात. एवढे भारी लागतात ना, खूप छान लागतात. तर बघा मी आता तडका दिल्यानंतर त्याला पूर्ण आपण कापून घेणार आहेत. आणि आपलं बघा कापल्यानंतर आपले ढोकळे बघा किती छान झालेले आहेत ना, मस्त फुललेले पण आहेत, खूप छान झाले. आमचे सासू सासरे आलेले होते, तर त्यांना आहे ना पोहे तर घरी पण करू शकता, पण म्हटलं चला ढोकळे काही करत नाही तर आपण ढोकळेच करून घेऊ. आणि माझी आई पण आली ना, आई वडील त्यांना पण ढोकळेच आवडतात. तर मी सगळ्यांसाठी मस्त छान असे ढोकळे केले, सगळ्यांना नाश्ता दिला आणि नंतर मी पण किचनमध्ये बसून नाश्ता वगैरे करून घेतला. आणि म्हटलं चला आता आपले पुढचे बघा दादू, मी, ताऊ, आम्ही तिघेजण राहिलेलो होतो. आम्ही पण मस्त नाश्ता करून घेतला आणि मला मिरची तर खूप आवडते ढोकळ्याची. बघा जाळी किती छान पडलेली आहे आणि खूप छान असे मऊ झालेले. तुम्हाला मी तोडून दाखवलं पटकन असं, म्हणजे घशात टाकल्यानंतर असं तोंडात टाकताच की खाल्ला जाईल, इतकं भारी नरम झालेले होते ना. तर खूप छान, आजीबाबांना पण खूप आवडले, आमच्या सासू सासऱ्यांना पण भारी झाले म्हणे. आणि नंतर मग मी आपण थोडंसं स्वयंपाकाची तयारी करू म्हटलं, तर मग मी कांदे वगैरे चिरायला, पनीरची भाजी करायची होती मसाल्याची, तर कांदे वगैरे चिरायला बसली. हे गेले बाहेर पनीर वगैरे आणायला. तोपर्यंत आमच्या आई मी गप्पा मारत होती. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आमचा ते कमेंट करून सांगा. आवडला असेल